महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील फिर्यादी महिलेला अडकवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप पीडित महिलेनं हडपसरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केला आहे। हांडेवाडी येथील किरण महादेव उनवणे या महिलेला दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी फॉर्च्यून स्कूल हांडेवाडी पुणे या ठिकाणी दुपारी 2 वाजता राणी अशोक हांडे, शोभा रमेश हांडे, श्रद्धा अजित हांडे, प्राजक्ता गोगावले, राजश्री गोगावले या सवर्ण वर्गातील महिलांनी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली होती। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा शशिकला वाघमारे यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण यानंतर हांडे कुटुंबियांच्या वतीने आरपीआय नेत्या संगीता आठवले यांनी पीडित महिलेवर सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून विविध आरोप करत हांडे कुटुंबातील आरोपी महिला निर्दोष असल्याचा दावा केला। या पार्श्वभूमीवर पीडित महिलेने पत्रकारांशी संवाद साधत दलित महिलेची बाजू घेण्याऐवजी फिर्यादीला गुन्हा मागे घेण्यासाठी आरपीआय नेत्या संगीता आठवले या हांडे कुटुंबाला पाठीशी घालत षडयंत्र करत आहेत। माझी यामुळे बदनामी झाली असून मला जगणं नकोसं झालंय। याबाबत पोलिसांनी कडक कारवाई करावी, मला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। यावेळी आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष शशिकला वाघमारे, संतोष खरात, वामन धाडवे, वैशाली शिंदे, संजय पट्टलपल्लू, शिल्पा बोसने, भारत जाधव आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी हांडेवाडी प्रकरणात दोषींना त्वरित अटक करावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा दिलाय। पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किरण उनवणे त्या महिलेला कोणीतरी नाव दिलं माझं की वाघमारे ताईंकडे जा, तिचं काही तर हडपसर काळेपडळ पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदलाच नाही तिचा। 8 दिवस झाले ती फिरत होती, तर कुणी तर सांगितलं की बाई तू जा ताईंकडे आणि त्यांना सांग परिस्थिती सगळी। ती माझ्याकडे आल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले आणि पाटील साहेबांना म्हणलं, साहेब हा गुन्हा का नाही नोंदला? 8 दिवस झालेत, हा जातीवादीचा गुन्हा आहे, तिला तिच्या अंगावर मारहाण झाली, ती बेशुद्ध पडली, तिला दवाखान्यात नेलं, फार काही प्रकार झाला। तर सर काय म्हणाले, ताई आम्ही गुन्हा दाखल केलाय, तो एसीपी कडे पाठवलाय, तुम्ही एसीपी कडे जावा। एसीपी कडे गेल्यानंतर गोडसे एसीपी त्यांच्याकडे गेले। त्या ऑफिस मध्ये गेल्यानंतर साहेब नव्हते, त्यांचे काय कर्मचारी होते, त्यांनी सांगितलं की आमच्याकडे काही कसला गुन्हा आला नाही आणि कुठल्या प्रकारचा गुन्हा आम्ही बघितला आलाच नाहीये। पोलीस स्टेशनला आल्यानंतर ताई आम्ही तुम्हाला कळवतो। आम्ही बाहेर पडायला तेवढं ते लेटर आलं। परत मॅडमनी बोलून घेतलं, हिची माहिती घेतली, तुलाच का शिव्या दिल्या, तुलाच का जातीवरनं बोललं, तर तिच्याशी चर्चा केली। त्याच्यानंतर त्या काय म्हणाल्या, उद्या गोडसे साहेब येणार आहेत एसीपी, मग तुम्ही एसीपीशी चर्चा करा। मग मी म्हणाले बरं। मग दुसऱ्या दिवशी आम्ही वकील साहेब, मी आणि ही गेल्यानंतर गोडसे साहेबांची चर्चा केली, साहेब असं असं। तर साहेबांनी ती व्हिडिओ बघितली, ताई ठीक आहे मी एवढ्या 2-3 दिवसात गुन्हा दाखल करतो असं बोलल्यानंतर, आश्वासन दिल्यानंतर मी बाहेर आले। बाहेर आल्यानंतर हिचा काही गुन्हाच दाखल व्हायना। 1 महिना झाला, 2 महिने झाले, गुन्हा काही दाखलच व्हायना। आता होतो नंतर होतो असं चाललं। ही मला वरच्यावर फोन करायची, ताई माझा गुन्हाच दाखल नाही झाला, काय झालं काय माहित। मग मी गोडसे साहेबांना फोन करायची। शेवटी त्यांनी गोडसे साहेबांनी मला 2 महिन्यांनी सांगितलं की उप-आयुक्त शिंदे साहेब त्यांच्याकडे तपासाला मी दिलेला आहे, मॅडम तुम्ही तिथे जावा, त्यांचं माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे एसीपीचं। असं बोलल्यानंतर मग मी त्यांचा विषय तिथं सोडून शिष्टमंडळ घेऊन उप-आयुक्तांकडे शिंदे साहेबांकडे बसलो। शिंदे साहेबांकडे बसलो तर शिंदे साहेबांना म्हटलं, सर तुमच्याकडे गुन्हा आलाय, 2 महिने झाले तुम्ही। मग सरांनी मला दाखवलं की 3 दिवस झाले माझ्या टेबलावर हा गुन्हा आला, आतापर्यंत गोडसेंनी माझ्याकडे पाठवलं। मग त्यांनी सगळी पार्श्वभूमिका त्यातली वाचून दाखवली, सगळी हिच्या विरुद्धच होती। जे म्हणजे आमचे पंच होते ते सुद्धा विरोधात बोललेले असं त्यांनी स्टेटमेंट लिहिलं होतं। परत शाळेतले होते ते पण विरुद्धच म्हणून त्यांनी लिहिलं होतं सगळं। तर साहेब म्हणले, हो का ताई असं आहे, स्वतः उपायुक्तांनी हे सगळं वाचून दाखवलं। मी म्हणलं हे आम्हाला पटलं नाहीये, हा जो सत्य गुन्हा दाखल आहे तो त्याच्यामध्ये नाहीये, मग आम्हाला कसा पाहिजे, आम्ही जे आमचे लोक सांगितले। परत साहेबांनी विचारलं, परत तुमची हे करतो। त्याच्यानंतर एसीपींना फोन लावला, एसीपींना सांगितलं काय रे ते ताईंची तक्रार आहे, 2 महिने लावले गुन्हे दाखल वगैरे असे काय। तर साहेब त्यांच्याशी चर्चा केली। मी तेवढ्यात मोठ्या आवाजात बोलले की आम्हाला हे एसीपी नको, आम्हाला दुसरे एसीपी द्या। नंतर सगळं तयार झालं त्यांचं,
शिंदे साहेबही म्हणाले ओके म्हणाले. मग आमच्याकडून अर्ज लिहून घेतला शिंदे साहेबांनी की एसीपी चेंज व्हावं म्हणून. की 2 महिने गोडसे साहेबांनी तपास केला नाही. मग त्याच्यानंतर आम्ही आलो. दुसऱ्या दिवशी एसीपी ऑफिस मधनं गोडसे साहेबांच्या ऑफिस मधनं कोण होते काळेपडळला लिंबाळकर म्हणून अधिकारी आहेत. त्यांनी आम्हाला बोलवलं. तिला गुन्हा त्यावेळेस दाखल झाला. 2 महिने म्हणजे 10 तारखेला गेल्या महिन्यात गुन्हा दाखल झाला. त्याच्यानंतर एसीपीचेच गोडसे साहेबांचे अधिकारी येऊन शाळेमध्ये पंच केला. शाळेमध्ये लोकांची माहिती विचारली. शाळेतल्या सगळ्या लोकांना विचारलं. परत अजून कोण आले होते मॅडम त्या कांबळे मॅडम होत्या. अजून एक लेडीज पण पाठवली होती त्यांनी कांबळे मॅडम. अशा 2-3 लोक येऊन तिथे पंच करून गेल्या. तो पंच झाल्यानंतर परत 1 महिना त्यांनी टाळाटाळ केली. आरोपी मोकाट फिरतात आणि आरोपीला अजून सुद्धा अटक झाली नाही. राहिला प्रश्न मला एकच म्हणायचं की महिलांना किती त्रास द्यायचा. जर का न्याय मागायसाठी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल. जेव्हा मी आंदोलनचं लेटर लिहिलं, जेव्हा मी मीडियाला तिला उभा केली, मी राहिले, त्याच्यानंतर त्यांनी तो गुन्हा दाखल केला आणि काल तिची जबाब परत तिथं लष्कर कोर्टामध्ये घेतल्या गेले. आरोपी फरार आहे. त्या आरोपींना पटकन या लेडीजला अटक करावं हीच माझी मागणी आहे. आरोपींना अटक नाही केलं तर मी धरणे आंदोलन करणार आहे उपायुक्तांच्या इथे. किरण उनवणे ही एक महिला आहे आणि खरोखर तिच्यावर खूप अन्याय झालेला आहे. तर त्या अन्यायासाठी तो भरपूर म्हणजे अशा प्रकारे की तिला प्रत्येक तिचे जे व्हिडिओ ते सगळे करायचे आणि प्रत्येक गोष्टीला ज्या वेळेस शाळेत असताना खरोखर जो अन्याय झाला त्या अन्यायाला आज जगभर एका महिलेला थोडं काय झालं की अख्खं महाराष्ट्र पेटून उठतं. पण आज ती बी एक गरीब आणि दलित महिला आहे आणि तिला जे अन्याय झाला तर महाराष्ट्रातल्या सर्व महिलांनी उभं राहिलं पाहिजे. तर ती वाघमारेताईंकडे आली. ताईंकडे आल्यामुळं तिला खरोखर न्याय मिळाला. नाहीतर आज ही मुलगी तिला मानसिकता इतकी झालेली आहे आणि मानसिक त्रास खूप झालेले आहे तिला. त्याच्यामुळं माझं एवढं म्हणणं आहे की ज्या कोणी असेल की बाकीच्यांना पाठीशी नाही घातलं पाहिजे आणि त्या गुन्हेगारांना ज्यांनी तिच्यावर अन्याय केलाय त्यांना खरोखर शिक्षा मिळली पाहिजे. आणि ते इकडे तिकडे पळत असेल तर ते पळताना बाकीचे जेव्हा पाठीशी घालतात महिला आपल्याच कार्यकर्त्या जर आरपीआयच्या एका पक्षात असेल एक पक्षात महिला न्याय देते आणि दुसऱ्या पक्षातली महिला आरोपींना न्याय देते. मग पक्षात एकत्रपणा नसल्यामुळं हे खरं चुकीचं आहे. सगळ्यांनी मिळून या महिलेला न्याय दिला पाहिजे. मी व्हिडिओ काढते. इंस्टावर माझे व्हिडिओ येतात. इंस्टावर येतं, फेसबुकला येतं. तर हे पर्सनल लाईफ मध्ये माझे आयडी वरती व्हिडिओ चोरते आणि ते पोस्ट करते तर ह्याच्यावरती फेसबुक वरती. त्याला खूप घाण कमेंट येते. पण तुम्ही गुन्हा काय झालाय त्याच्याकडे बघा तुम्ही. ती स्वतःच म्हणती की पीडित महिला आणि तीच माझ्यावरती गुन्हा हे करते, आरोप करते. अश्लील व्हिडिओ टाकलेत म्हणजे नाही का तिचे बोलण्याचे भाव, चेहऱ्यावरचे भाव, ते काय तिचे कपडे. तुम्ही माझे कपडे, माझी राहणीमान नाही काढू शकत. माझ्या पर्सनल लाईफ मध्ये त्यांनी दखल द्यायचीच नाहीये. ही म्हणजे नाही का त्यांच्या घरी येऊन तिने व्हिडिओ बनवला घरात बसून. तर हे तू माझ्या पर्सनल लाईफ मध्ये का दखल देते? तुला आठवले साहेबनी पद कशाचं दिले? मुलींना सुरक्षा द्यायची का मुलींची इज्जत रस्त्यावर काढायची पद दिले? हे माझी मागणी ही आठवले साहेबांकडे की तिला पद कशाचं दिले? तुम्ही मुलींची इज्जत कसं काय रस्त्यावर काढू शकतात? मुलींची पर्सनल लाईफ तुम्हाला काढायचा अधिकार कोणी दिला? तिचे कपडे कसे, तिचे हावभाव कसे, ती राहती कशी, ती कुठे राहते, तिची चौकशी करा, हे करा, ते करा. हे बोलायचं संबंध काय येतो? आमच्याच जिल्ह्यातली एक महिला आहे संगीता आटले म्हणून. ती पुढच्या आरोपींच्या घरी जाते. आरोपींच्या घरी जाऊन तिने मला मदत करायची सोडून ती आरोपींना मदत करते. ती त्यांच्या समोर जाऊन त्यांच्या घरात जाऊन माझ्याबद्दल व्हिडिओ बनवते, त्यांना सपोर्ट करते. तिने मला सपोर्ट करायचं ती त्यांच्याच घरात जाऊन मदत ही करते. मग मला ती म्हणजे माझी मागणी एवढीच आहे की ती आपल्या जातीची महिला आहे संगीता आटले. तर तिने माझ्यावर जो अन्याय झालाय तो तिने हे करायचं ना. तिने आरोपीला मदत करायलाच नाही पाहिजे. कोणी माणसं लावणं घरी तिच्या अशा माझी मागणी एवढीच आहे की आरोपीला पटकन अटक करावी.
ते आता फक्त माझे सोशल मीडियावरचे व्हिडिओ काढते, चोरतात आणि ते मीडिया हे करतात, व्हॉट्सअपला सोडतात. त्याच्याबद्दल माझ्यावरती दबाव येतो. म्हणजे माझ्या चारित्र्यावर त्यांनी संशय घेतला. म्हणून तर आज हे झालंय ना सर. पोलिसांकडून अन्याय ह्यो झालाय की तुम्ही गुन्हा दाखल करून तुम्ही आरोपीला अजून अटकच केली नाहीये. 2 ते 2.5 महिने होत आले सर. तुम्ही 2 महिन्याच्या नंतर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर एफआयआर वगैरे सगळी झाली. 8-10 दिवस झाला ते एफआयआर होऊन, 10 ते 15 दिवस. तरी पण तुम्ही आरोपी मोपकारून हिंडत येतं आणि आरोपी वाटेल तेवढे माझ्यावरती म्हणजे फिर्यादाला ते त्रास देत येतं. कुठे आडतर भागामध्ये राहणारे आमच्या किरणताई यांच्यावर जो 1-1.5 महिन्यापूर्वी जो अतिशय अन्यायपूर्वक असं जातीवाचक जो हल्ला झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका शशिकलाताई वाघमारे यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. अॅट्रॉसिटीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. परंतु पोलीस प्रशासन आणि इतर त्याला पाठीशी घालत असल्यामुळे आरोपींना आजपर्यंत अटक या ठिकाणी झालेली नाही. आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रमुख मागणी आहे की जर या येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर आपण या जर किरणताईला न्याय दिला नाही तर आम्ही डीसीपी साहेबांच्या ऑफिस समोर धरणे आंदोलन अथवा आम्ही रस्ता रोको तीव्र पद्धतीने या ठिकाणी करू, एवढं या ठिकाणी मी सांगतो. तोपर्यंत आम्ही आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. किरणताईला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. आणि जाता जाता एवढंच सांगेल की खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहित असताना महिलांना या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि सर्वांनाच या ठिकाणी बोलण्याचा, राहण्याचा अधिकार या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून दिलेला आहे. कोणी कोणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं काही कारण नाही. कारण बाबासाहेबांनी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. जर आपण चळवळीत काम करत असताना आपणच जर अशा पद्धतीने वागणं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बरोबर वाटत नाहीये. मी या ठिकाणी किरणताईंना या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी सर्व जनतेला विनंती करेन की आपण ताईच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे थांबूया. जय भीम. प्रथमतः मी सर्व पत्रकाराचं अभिनंदन आणि स्वागत करतो आणि आभार पण मानतो. कारण एका अन्यायग्रस्त महिलेच्या संदर्भामध्ये आवाज उठवण्यासाठी तुम्ही जे दिलेला प्रतिसाद आहे तो खूप महत्वाचा आहे. आज या ठिकाणी किरण उनवणे या महिलेवर जो हांडे परिवाराने जो अन्याय अत्याचार केला, त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पोलीस दरबारी त्यांनी वेळोवेळी मदत मागितलेली. परंतु एसीबी बोडसे साहेब यांनी तिला न्याय न देता खूप वेळ घेतला आणि त्या संदर्भामध्ये आमच्या ताई शशिकलाताईंनी त्याचा पाठपुरावा करून शेवटी गुन्हा दाखल केला. परंतु गुन्हा दाखल करत असताना आरोपीला अटक न करता त्यांना बाहेरच्या बाहेर जामीन मिळवण्यासाठी मदत करतात अशी आम्हाला सर्वांना शंका आहे. तर त्याकरता आम्ही जर पोलिसांनी वेळेस दखल नाही घेतली तर आता आरपीआयच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करू, धरणे आंदोलन करू. तर माझं तर असं म्हणणं आहे की त्यांच्या विरोधात एक पत्र आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री, पोलीस, एसपी आपलं सीपीना पण पत्र देऊन त्यांच्या बदलीची मागणी करू. एवढंच मी या ठिकाणी आज सांगतो. थांबतो. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.